नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। हिंगोलीच्या पांगरा गावात भूकंपाचं केंद्र आहे। नांदेड, हिंगोली, परभणी आणि यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के बसले। 4.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानं हे चारही जिल्हे हादरले। हिंगोलीच्या पांगरा गावाजवळ या भूकंपाचं केंद्र होतं। नांदेडमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं गावकरी घराबाहेर पळाले। आज सकाळी 8:45 आम्हाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। आम्ही जेव्हा आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आमच्या गावातील सर्व मंडळी ही बाहेर रस्त्यावर येऊन सगळी एकच चर्चा झाली की भूकंपाचा धक्का जाणवला। आणि काही जणांचं असं म्हणणं होतं की आमच्या घरावरचे जे पत्र आहेत ते असे हल्ल्यासारखे वाटले आम्हाला। माझा बापडाच बिझनेस आहे। एवढ्या जरा भूकंप आला की पत्र पूर्ण हिलले। पत्रामुळे आम्ही बाहेर आलो। बाहेर तर मला वाटलं बंदरच आलं काय की एकदम मोठा आवाज आला। हा, एकदम मोठ्या जोरात आला। पंखे वगैरे सगळं हल्लं। कोणीच आतापर्यंत कोणीच आलं नाही। आज तुम्ही हे घर पाहता, याच्यातले काय भांडे वगैरे पडलेले आहेत, याच्याकडे आमच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे सरकारने। नांदेड शहरातल्या श्यामनगर भागात भूकंपाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। या भागात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यानं नागरिक भयभीत झालेत। हिंगोलीतलाही भूकंपाचा सीसीटीव्ही समोर आलाय। भूकंपाच्या धक्क्यानं गोठ्यात बांधलेली जनावरही भयभीत झाली।